आमचे सद्गुरू श्री गजानंद माऊली यांच्यासोबत आम्ही आता श्री श्री महर्षी मातंग पर्वत चढायला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी माझा आपल्या सर्वांना नम्र आवाहन असणार आहे की आपणसुद्धा आपला स्वाभिमान, आपला अभिमान याच देही याची डोळा बघण्याकरता आपण एकदा तरी आयुष्यात यावं, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपला मातंग समाज हा आपला मातंग समाज साधारण नसून त्याला अतिशय मोठी अशी वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. आणि ऋषी परंपरेतून आलेला आपला हा समाज, या समाजाचं जे वैभव आपण आहे हे आपण बघायला एकदा तरी आयुष्यात आलं पाहिजे. त्यानंतरच आपल्याला कळेल की खरोखर आपण खूप विद्वान, राज्यकर्ते, हुशार आणि ज्ञानी अशा या कुळातून आलेले आहोत. आणि जे कार्य याच्या पूर्वी इतिहासामध्ये झालेले आहेत आणि आज रोजी तुम्ही आम्ही जे करत आहोत यामध्ये कसा फरक आहे हे आपल्यालाच कळेल. म्हणून आपल्याला सर्वांना विनंती असणार आहे की आपण सुद्धा नक्कीच या. आम्ही आमचं सर्वांचं एक परम भाग्य समजतो की आम्हाला परमपूज्य गुरुमाऊलींसोबत या ठिकाणी येता आलं आणि आपण सर्वांनी या ठिकाणी यावं एवढंच मी आता आवाहन करतो आहे. धन्यवाद. श्री श्री महर्षी मातंग ऋषी पर्वत आपण चढलेलो आहे. आणि या मध्यामध्ये ज्या ठिकाणी आता आम्ही उभे आहोत, इथून आपल्या या हम्पी शहराचा असा मनमोहक दृश्य आम्ही पाहू शकतो. किती सुंदर असं या ठिकाणी वातावरण आणि हा नजारा आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहे. आणि खूप असं प्रसन्न वातावरण, मनाला मोहून टाकणारं वातावरण. या बाजूला तुंगभद्रा नदी ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहे. आणि दूर जो पर्वत दिसतो आहे आणि तिथे एक छोटा झेंडा दिसतो आहे ना, तर ते आहे अंजनी पर्वत, ज्या ठिकाणी हनुमानजीचं जन्मस्थान, तिथे जन्म झालेला आहे. ते ठिकाण सुद्धा या ठिकाणाहून दिसतो. त्याचप्रमाणे इथून आपलं पंपा सरोवर सुद्धा इथून दिसतं आहे. जे समोर आपल्याला नारळाची झाडं दिसतात ती पंपा सरोवरात बनली आहे. महर्षी मातंग ऋषी या पर्वतावरून पंपा सरोवराला स्नानाकरिता जात होते. आणि शबरी मातेची गुफा सुद्धा त्याच ठिकाणी आहे, ते सुद्धा आपल्याला इथून दिसते आहे. आणि त्याचप्रमाणे आता पुढच्या वाटेकरिता आम्ही निघतो आहोत. जय मातंग ऋषी, जय सद्गुरू श्री गजानंद माऊली. हे भगवान मातंग ऋषी यांनी स्थापित केलेली ही वीरभद्राची मूर्ती आहे. 12,000 वर्षाअगोदर ज्यावेळेस भगवान मातंग ऋषी या ठिकाणी आले होते, त्यावेळेस धर्म तपश्चर्यासाठी या पृथ्वीवरली पवित्र जागा कोणती, तर अशी पवित्र जागा शोधण्यासाठी या पंपा सरोवर या जागी त्याने तपसाधना केली. आणि तपसाधना केल्यानंतर
भगवान शंकराच्या आदेशावरून यानं भगवान वीरभद्राची मूर्ती स्थापना केली, जे आपण आज सगळेजण पाहत आहोत. हे आपल्या मातंग समाजासाठी खूप मोठं आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवतासाठी आपण सर्वजण इथं यावा. पण सर्वांना इथं येणं हे शक्य बी नाही, कारण येताना खूप अवघड रस्ता आहे. पर्वत इतका कठीण आहे की येता येता आम्हालाच भरपूर त्रास झाला. म्हणून या व्हिडिओद्वारा आपल्यापर्यंत भगवान वीरभद्राचे दर्शन मतंग ऋषींचे स्थापित केलेले होते हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवता. जय मतंग. हरिओम. सरते शेवटी श्री श्री महर्षी मातंग ऋषी यांचा पर्वत आपण अतिशय कठीण परिस्थितीमध्ये चढून या ठिकाणी आलो, परंतु अतिशय मनाला सुखद आनंद झाला. आणि पुन्हा एकदा मला आपल्या मातंग समाज बांधवांना सांगताना आनंद तर होतच आहे, परंतु अभिमान सुद्धा वाटतो आहे की मी ज्या ठिकाणी उभा आहे ती जी आपण मूर्ती बघतो आहोत ही मूर्ती वीरभद्रेश्वराची आहे. आणि ही मूर्ती स्वयं श्री श्री महर्षी मातंग ऋषी यांनी स्थापन केल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी श्री श्री महर्षी मातंग ऋषी यांनी ध्यान धारण्यासाठी या जागेची निवड केली आणि स्वतःच्या हाताने ही मूर्ती स्थापन केलेली या ठिकाणी आपल्याला इथले जे पुजारी आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा मी विनंती करतो की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्री वीरभद्रेश्वराचं दर्शन घ्यावं आणि या ठिकाणी नक्की यावं. परंतु येण्याकरिता हा खूप कठीण असा रस्ता आहे, ज्यामध्ये जीवाची धोका होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही, कारण तर 2 जागा अशा आहेत की त्या ठिकाणाहून अक्षरशः पाय घसरून पडण्याची भीती सुद्धा आहे. म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण या ठिकाणच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. जय मातंग ऋषी, जय वीरभद्रेश्वर, जय श्री गजानंद माऊली. हरिओम शरण. थकलेले आहोत. जवळपास 5 ते 6 लिटर पाणी आम्ही पिऊन सुटलो. एका रस्त्यानं वर चढलो आणि एका रस्त्यानं खाली आलो. परंतु ज्यांना खरंच वाटते की आपला इतिहास बघितला पाहिजे त्यांनी जरूर या. स्वतःच्या रिक्सवर या. 2 रस्ते आहेत यायला जायला, दोन्ही रस्ते अवघड आहेत, सोपं एकही नाही. म्हणून येते वेळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये येऊ नका. हिवाळ्यामध्ये या. आम्ही ज्या ऋतूमध्ये आलेला म्हणजे उन्हाळा, अतिशय गरमी आहे, ऊन खूप होतं, चढताना उतरताना ऊन नव्हतं, परंतु हवा सुद्धा नव्हती आणि आत्ताही नाही. थकून बसलेलो आहोत. शेवटचा टप्पा आहे प्रवासाचा मतंग ऋषींच्या. तुमच्यासाठी माझं जर ऐकत असाल तर तुमच्यासाठी कासोळ आहे, धर्मपीठ आहे आणि तिथं झाले तर तुम्हाला त्रास होत नाही, सगळी व्यवस्था होते. पण आयुष्यात एकदा तरी आपण इथे येऊन पाहावं. ज्येष्ठ नागरिकांनी येण्याचं टाळावं, कारण त्यांच्यासाठी यायला रस्ता खूप अवघड आहे, कठीण आहे. काही ठिकाणी आपल्याला रस्ताच नाही. त्या दगडावरून दगड साधे कोरलेले आहेत आणि एक साईड पूर्ण स्लोप आहे, त्याच्यामुळे तिथं चुकीला माफी नाही. म्हणून येते वेळी स्वतःच्या रिक्सवर या, पण एकदा जरूर बघा आपल्या मातंग समाजाचा इतिहास, जो इतका वैभवशाली इतिहास आहे. आपण सर्वांनी तो एकदा बघितलाच पाहिजे. आणि जे लोक म्हणतात की अंधश्रद्धा आहे, त्या लोकांसाठी खूप चांगलं उत्तर श्री मातंग ऋषी पर्वताच्या माध्यमातून त्यांना आहे. जे आपल्या मातंग समाजातील लोक म्हणतात की हे सर्व खोटं आहे, अंधश्रद्धा असते, तर त्यांनी जरूर मातंग पर्वतावर यावं आणि त्या ठिकाणी जे आहे आपलं मठ मंदिर आणि मातंग समाजाची जी सुरुवात आपल्याला म्हणता येईल ती या ठिकाणाहून आहे. म्हणून जरूर या. जय मातंग ऋषी, जय मातंग समाज, जय धर्मगुरू परमपूज्य सद्गुरू श्री गजानंद माऊली की जय.
सांगा. हरिओम. हरिओम हरिओम. इथं यायला अडचण तर काहीच नाही, अत्यंत सोप्या मार्गाने आपण येऊ शकतो. पण जेव्हा हे मतंग पर्वत आपण जेव्हा चढतो ना, तेव्हा नक्कीच देवळातले देव दिसतात. आपण घरी बसून सगळेच म्हणतो की हे अंधश्रद्धा आहे, आता कुठे मातंग ऋषी काढला, आपण ज्या मार्गाने चाललो ते मार्गच आपला बरा होता, शिका सवरा मोठे व्हा. मी याचा विरोध नाही करत, पण जेव्हा तुम्ही इथे येऊन पाहता किंवा पाहसाल तेव्हा खरंच कळेल तुम्हाला की मातंग समाज हा किती पुरातन समाज आहे. साधू संत ऋषी मुनी तपस्वी महातपस्वी योगी एवढंच सुद्धा का देवाचा अवतार सुद्धा मातंग कुळामध्ये झालेला आहे. म्हणून आपलं कुळ अत्यंत पवित्र व शुद्ध कुळ आहे. तरी तुम्ही एकदा या मातंग पर्वतावर या, मातंग ऋषीचा आश्रम बघा. आम्ही तर बघितलं, माझ्याकडे बघून तर तेवढं काय वाटणार नाही, पण माझ्यासोबत जे माझी शिष्य मंडळी आहे याच्याकडे बघून मलाच हसू यायला की पुन्हा हे बोलवलं तर येतील की नाही. कारण अत्यंत कठीण पर्वत आहे. आपण घरी बसून हे पाहणंच माझ्यासाठी तरी योग्य वाटत की आपला कासोळाच बरा आपल्यासाठी. खूप कठीण आहे, भयंकर जंगलातून यावं लागते, इतक्या जंगलातून की चढणं उतरणं अत्यंत कठीण आहे. घाम तर असा येते की आता काय सांगावं. तुम्ही कूलर एसीमध्ये बसून आपापल्या घरी हे व्हिडिओ पाहताना तेव्हा नक्कीच तुम्हाला वाटत की किती सोपं आहे, किती सहज आहे. पण नाही, इथं आल्यावरच आपल्याला कळेल की खरं आणि खोटं काय. ते म्हणतात ना की आल्यावरच कळते आणि मेल्यावर स्वर्ग कळते. इथं तुम्ही या, इथं मतंग ऋषीचा आश्रम बघा. आणि जे काही लोक म्हणतात की ही अंधश्रद्धा आहे, मी त्याला सगळ्यांना हे विनंती करतो की खरंच तुमच्या आयुष्यात थोडे तरी पैसे लागतील, जास्ती लागणार नाहीत, पण तुम्ही इथं या आणि इथं पहा की अस्तित्व मातंगाचं कोण्या कुळातून आणि कुठून सुरू आहे. जास्ती बोलण्यात काय फायदा, समजलं तेवढंच लय झालं. जय मातंग ऋषी. हरिओम. हरिओम.